आमच्या परळीला जे नगराध्यक्ष होते त्याचा ॲल्युमिनियमचा कारखाना होता. ते सरकारी ताराचे जे बंडल असतात ना इलेक्ट्रिसिटीचे ते पळून किंवा विकत घ्यायचे नंबर 2 मध्ये आणि ॲल्युमिनियमचे भांडे तयार करायचे. तर मी मराठवाडा पेपरमध्ये पाव पेज बातमी छापली. कारखान्याचा फोटो, भांड्याचा फोटो, मालकाचा फोटो आणि पाव पेज बातमी मराठवाड्यात दिली. त्यामुळे मराठवाडा एकच पेपर होता तसा वाचला जाणार. तर ते ज्यांच्याबद्दल छापली तो गुंड माणूस होता, नगराध्यक्ष होता, माझ्याकडे आला. मला म्हणे तुला लाज वाटली नाही का अशी बातमी विरुद्ध माझ्या विरुद्ध छापायला? मी एक मस्त पैकी स्माईल दिलं त्यांना, एकदम मस्त. म्हणलं सेठ तुम्हाला चोऱ्या करायला लाज वाटत नाही का, आम्हाला छापायला काय लाज वाटते? असो, आता मी तुमची याच्याशी ओळख करून देतो. हे डॉक्टर लक्ष्मण सावंत ज्यांनी हायकोर्टात केस दाखल केले होते. सचिन लोहिया कुठे गेले? ठीक आहे, ते येते. आणि सारंगला तर सगळेच ओळखतात, डॉक्टर सारंगला सगळे ओळखतात. महाराष्ट्रामध्ये ॲक्युपंक्चरला शासकीय मान्यता मिळाली. त्याच्यानंतर एक गव्हर्नमेंटने एक बॉडी स्थापन केली 5 लोकांनी, काउन्सिल. त्या काउन्सिलवर मी पण होतो. काउन्सिलवर आमची 5 वर्षाची मुदत संपल्यानंतर काउन्सिलने इलेक्शन घेणं अपेक्षित होतं नवीन बॉडीचं. परंतु 5 वर्ष संपल्यावर गव्हर्नमेंटने काय केलं की नवीन आमची जी 5 लोकांची बॉडी होती ती बरखास्त केली आणि एक प्रशासक नेमला. नियमाप्रमाणे असं असतं की पुढची इलेक्शन येईपर्यंत ही पूर्ण बॉडी कंटिन्यू राहते. बॉडी सोडून फक्त म्हणजे जो प्रेसिडेंट आहे त्यालाच प्रशासक नेमणं असं कायद्याप्रमाणे होत नाही. हा पहिला नियम. दुसरा नियम हा की प्रशासक हा जास्तीत जास्त 2 वर्षापर्यंत ठेवतात कायद्याप्रमाणे. या प्रशासकाने काय केलं, आमची बॉडी संपली आणि प्रशासक जे होते म्हणजे पहिले प्रेसिडेंट जे होते डॉक्टर गुमी बहिरामजी त्यांना प्रशासक म्हणून नेमलं आणि 3 वर्ष झाले तरी ते इलेक्शनच घ्यायला तयार नाही. या 3 वर्षाच्या काळात आता ते एकपल्ली कारभार होता हुकुमशाही. म्हणजे प्रशासक डॉक्टर गुमी बहिरामजी आणि आमचे रजिस्ट्रार जे होते नारायण नवले ह्या लोकांनी म्हणजे फार गैरकारभार सुरू केला. त्यांनी जवळ 15 ते 20 संस्थांना कॉलेज सुरू करायची परवानगी दिली. त्या बऱ्याचशा कॉलेजकडे म्हणजे ज्या सुखसुविधा पाहिजे, पायाभूत स्टाफ पाहिजे, स्टाफचं क्वालिफिकेशन किती, त्याचा पगार किती, सगळं धुळीला मिळून कॉलेज चालू केले देऊन घेऊन. ते उघडच. त्याप्रमाणे त्यांनी सीई चालू केले. सीई म्हणजे कंटिन्युअस ॲक्युपंक्चर एज्युकेशन. त्याच्यात सुद्धा कुणी शिकवायचं कुणी नाही हे सगळे नियम बाजूला ठेवून काही आर्थिक देवाणघेवाण असेल, अजून काय असेल आपल्याला माहित नाही, पण काही ठराविक लोकांना त्यांनी मंजुरी दिली सीई मध्ये. सगळ्यात कर म्हणजे म्हणजे माझी टेक्निककडनं चुकीच आहे, पण मी बऱ्याच देशात प्रोफेसर आहे, ॲक्युपंक्चरचा जनक समजतात मला. आणि माझ्या लेक्चरवर बंदी घातली. सुरुवातीला जेव्हा रजिस्ट्रेशन आम्ही दिले तेव्हा मी सर्वात सिनियर असल्यामुळे काउन्सिलने मला विनंती केली की तुम्ही डॉक्टर लोकांसाठी प्रशिक्षण वर्ग घ्या, त्यांची परीक्षा घ्या आणि जे पास होतील त्यांना आपण काउन्सिलचं रजिस्ट्रेशन देऊ. पण नंतर आता आमच्या संस्थेलाही परवानगी नाही आणि जिथे डॉक्टर लोहियाचं नाव असेल स्पीकर मध्ये त्या संस्थेला सीईची परमिशन मिळत नाही. म्हणजे हा एक विरोध आहे फार. काही मी त्याच्याबद्दल जास्त बोलणार नाही. ते डॉक्टर लक्ष्मण सावंत ज्यांनी केस केली ते पहिल्यापासून सांगते. यांचा लढा हा 1 वर्षापेक्षा जास्त काळापासून चालू आहे सरकार विरुद्ध. 1 वर्षापूर्वी यांनी फडणवीसांना पत्र लिहून संस्थेचे जे काही गैरकारभार आहे त्याची डिटेल दिले होते आणि त्याची चौकशी करा अशी मागणी केली होती. तर संस्थेने ह्यांना सांगितलं की जे काही पुरावे ते आमच्याकडे आणून द्या. आता ज्यांच्या विरुद्ध तक्रार आहे त्यांच्याकडे पुरावे घेऊन काय न्याय मिळणार आहे. यांनी फडणवीसांना 2-3 वेळेला पत्र टाकलं. यांनी RTI मध्ये पण दिलं. RTI मध्ये यांनी जे मागण्या केल्या त्यांना 5 महिने झाले अजून RTI कोर्टाची पायरी चढावी लागली आणि यांची बाजू न्याय असल्यामुळे आम्ही यांना सपोर्ट केला. मी आता डॉक्टर सावंतांना सांगतो की मेडिकल डॉक्टर्स आहेत
MBBS, BMS, BHMS वगैरे रिकग्नाइज पॅकेज आहे, फक्त त्यांना रजिस्ट्रेशन देतो. तर त्यावेळेला मी शासनाला असं सांगितलं की बरेच लोक गेल्या 15-20 वर्षापासून प्रॅक्टिस करत आहेत, त्यांची रोजीरोटी त्याच्यावर आहे, म्हणून त्यांना कन्सिडर करा आणि त्यांची एलिजिबिलिटी टेस्ट घ्या, त्यांची एक परीक्षा घ्या आणि त्या परीक्षेत जे पास होतील त्यांना रजिस्ट्रेशन द्या. सरकारने ते मान्य केलं. नंतर आमच्या काउन्सिलची, मी पण काउन्सिलचा मेंबर होतो, आमची मिटिंग झाली. तर काउन्सिलने काय केलं की सगळ्याकडून सर्टिफिकेट मागवले की कोण कोण प्रॅक्टिस करतं, कोणाकोणाचं सर्टिफिकेट आहे ट्रेनिंगचं. आता त्याच्यात 90% सर्टिफिकेट हे डॉक्टर लोहेने ट्रेनिंग दिलेल्या लोकांचेच होत आहे. त्यामुळे आमच्या प्रेसिडेंटला राग आला, तुम्ही बहिराम दिलं आणि त्यांनी सांगितलं नाही नाही ऐसा तो कोई भी करेगा, आपण जो भी मॅट्रिक पास आहे, मॅट्रिक पासचा क्रायटेरिया ठेवू की जे मॅट्रिक पास आहे त्यांनी आमच्या परीक्षेला बसायचं एलिजिबिलिटी टेस्टला. आणि ॲक्युपंक्चर सोडून जे ॲक्युप्रेशर करतात, चुंबक चिकित्सा करतात किंवा बाकी काही करतात, ॲक्युप्रेशर करतात, ह्या सगळ्यांना सांगितलं की तुम्हाला कंपल्सरी, तुम्हाला जर प्रॅक्टिस करायची असेल तर ॲक्युपंक्चर काउन्सिलचं रजिस्ट्रेशन लागेल. हे इलिगल होतं. आता जो सुजव करतो, चुंबक चिकित्सा करतो, ॲक्युप्रेशर करतात, त्याला बंधन करण्याची गरज नव्हती की आमच्या ह्याच्यात आलंच पाहिजे, पण तरी केलं गेलं. आणि परीक्षा जेव्हा घेतली तेव्हा 10वी पास असलेल्या लोकांची घरी बसून ऑनलाईन परीक्षा आणि सगळे फक्त ज्यांचे कॉम्प्युटर वगैरे बंद पडले तेवढे सोडून सगळ्याला पास केला. प्रत्येकाकडून 11,000 रुपये रजिस्ट्रेशन घेतले ऑफिशियली सांगा. आता मी स्वतः ॲलोपॅथीवाला, ॲलोपॅथीचं सचिन, आम्ही सगळे ॲलोपॅथीवाले. आमच्या ॲलोपॅथी काउन्सिलमध्ये 3 ते 5,000 असते फक्त फी वर्षाची. ॲक्युपंक्चर काउन्सिलने 11,000 घेतले आणि सगळ्याला पास का करण्याचं कारण म्हणजे काउन्सिलकडे फंड जास्त व्हावा आणि आपल्या रजिस्टरवर खूप लोक दिसतात. 5,000, 6,500 लोकांना दिलं. अनफॉर्च्युनेटली त्यापैकी मेजॉरिटी लोकांना ॲक्युपंक्चर येतच नाही. तर मी आमच्या मीटिंगमध्ये बोललो होतो की यांना जर आपण रजिस्ट्रेशन दिलं तर 2 प्रकारचं नुकसान होईल. एक तर ह्यांना ॲक्युपंक्चर येत नाही, ॲक्युपंक्चरचा बोर्ड लावते, लोकांच्या हेल्थला धोका आहे. आणि दुसरा, जसं आजकाल बरेच लोक आयुर्वेद होमिओपॅथीच्या रजिस्ट्रेशनवर ॲलोपॅथी प्रॅक्टिस करतात, तसं आपण जर ॲक्युपंक्चर रजिस्ट्रेशन दिलं, त्यांना ॲक्युपंक्चर येत नाही तर ते ॲलोपॅथी म्हणजे ज्याला जीपी म्हणतात, जनरल प्रॅक्टिस, इंजेक्शन गोळ्या देणं, हे सुरू करतील. कारण त्यांच्याकडे रजिस्ट्रेशन आहे कुठलं तरी. आणि त्याने म्हणजे पब्लिक हेल्थला हजार्ड आहे असं मी मीटिंग मध्ये बोललो होतो. बट आता मी आमच्या जी कमिटी होती मी एकटाच होतो विरोधक, बाकी सगळे सत्ताधारी होते. तर ते काय म्हणाले, ते म्हणले की पब्लिक हजार्ड हा सरकारचा विषय, सरकार ठरवेल काय करायचं, आपण काय काळजी करायचं. आपल्या क्षेत्रातले हा प्रश्न आहे, होमिओपॅथीच्या क्षेत्रातले हाच प्रश्न होता 1984च्या आधी. आता आपला जो विषय आहे की आपण मेडिकल काउन्सिलला समजा परिषदेला काही अर्थकारण आपण करत नसा म्हणून आपल्याला डावलण्याचा हा प्रश्न होत नाही का? अजून एक महत्वाचा विषय, महाराष्ट्र ॲक्युपंक्चर काउन्सिल जी आहे त्याचं कार्यक्षेत्र फक्त महाराष्ट्र राज्य आहे की जे महाराष्ट्र राज्यात प्रॅक्टिस करतात राहतात, फक्त त्यांच्यासाठी होत आहे. हे म्हणजे लेखी आहे की ही काउन्सिल फक्त महाराष्ट्रात प्रॅक्टिस करण्यासाठी महाराष्ट्रातल्या लोकांचे आहे. आमच्या काउन्सिलने काय केले, पूर्ण भारतातल्या लोकांना रजिस्ट्रेशन दिलं. कलकत्ता, दिल्ली, हैदराबाद, चेन्नई सगळ्यात दिला. आणि जवळपास 1200 लोक हे महाराष्ट्राच्या बाहेरचे आहेत, त्यांना या रजिस्ट्रेशनचा काडी मात्र उपयोग नाही. त्यांच्यासाठी इलिगल करण्याचं कार्यक्षेत्र फक्त महाराष्ट्र आहे. हे कसं झालं की इंडियन गव्हर्नमेंट अमेरिकेच्या माणसाला ड्रायव्हिंग लायसन देते की तू कुठे गाडी चालव. अरे इंडियन गव्हर्नमेंटला काय अधिकार, तसं महाराष्ट्र काउन्सिलला अधिकारच नाही बाहेरच्या लोकांना रजिस्ट्रेशन द्यायचं. ह्याने नुसतं रजिस्ट्रेशन दिलं नाही, ह्याने ID कार्ड दिले ज्याच्यात त्या माणसाचा पत्ता आहे, दिल्लीचा, कलकत्त्याचा, मद्रासचा. हे तर 100% गैरकानून आहे. माझी तयारी असणं किंवा नसणं हा वेगळा विषय, हा इंडिव्हिज्युअल विषय. पण मी आहे, आम्ही सगळे, डॉक्टर सावंत आहे, मी, ज्या लोकांना ह्या हुकुमशाहीचा विरोध करायचा आहे, आम्ही चांगलं पॅनल करून चांगल्या लोकांचा देऊ निश्चितच करून जाणार. पण इलेक्शन घेणं आणि मी काहीतरी होणं हा मूळ उद्देश नाही आहे. महाराष्ट्र ॲक्युपंक्चर काउन्सिल मध्ये सुरू असलेल्या गैरव्यवहारासंदर्भामध्ये मी माननीय म्हणजे महाराष्ट्र सरकारकडे तक्रारी केल्या होत्या, केंद्र सरकारकडे तक्रारी केल्या, परंतु या तक्रारीची कुठल्याही प्रकारची दखल गव्हर्नमेंटने घेतली नसल्या कारणामुळे मी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये
याचिका दाखल केली व याचिकेमध्ये माझ्या 4 मागण्या होत्या. त्या 4ही मागण्या माननीय हायकोर्टाने मान्य केल्या. त्यातील प्रथम मागणी जी होती त्या ठिकाणी निवडणुकी संदर्भातली, तर 3 महिन्याच्या आत निवडणुका घेण्यासंदर्भात गव्हर्नमेंटला त्या ठिकाणी हायकोर्टाने आदेशित केलं आहे व बाकीच्या 3 मागण्या ज्या आहेत त्या भ्रष्टाचारासंदर्भातल्या याची पण चौकशी करण्यासंदर्भात हायकोर्टाच्या निकालामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे. सर काय सांगाल एमसीएच्या भ्रष्टाचाराच्या बाबतीत आपण बोलताय काय सांगाल? फक्त भ्रष्टाचार हा एकच विषय नाही, की आमचं म्हणणं इतकंच आहे की काउन्सिलचा जो कारभार आहे हा पारदर्शक असावा. जसं डॉक्टर सावंत यांनी त्यांना हे मागितलं होतं की तुमचा ऑडिट रिपोर्ट द्या, 5-6 महिने झाले ते द्यायला तयार नाही. त्यांच्या बऱ्याच मागण्या होत्या. दुसऱ्या एक तर पहिली प्रशासकाला हटवून इलेक्शन घ्यावी मेन मागणी होती आणि कारभार पारदर्शक पाहिजे. तर ते जे काही डॉक्टर सावंतने आरोप केले त्याची चौकशी करा. त्यांनी मुख्यमंत्र्याकडे सगळीकडे दाद मागितली, 1 वर्षापासून मागतायत आणि काही झालं नाही म्हणून त्यांना शेवटी हायकोर्टात दाद मागावी लागली. हायकोर्टाने असा निकाल दिला की 3 महिन्याच्या आत काउन्सिलच्या इलेक्शन व्हाव्यात ही प्रमुख मागणी. आणि या बाकीच्या कारभाराबद्दलच्या ज्या मागण्या होत्या ते काउन्सिलने सांगितलं की स्टेट शुड एंडेवर की ह्या बाकीच्या ज्या मागण्या आहेत त्याच्यावर विचार करून काय तो निर्णय घ्यावा, स्टेटवर सोडून जातो. एमसीए 3 महिन्यात निवडणुका घेतील असं आपल्याला वाटतं. आता न्यायालयाचा अपमान जर त्यांना करायचा असेल तर पुढे काय कॉम्प्लिकेशन होतील त्यांना त्यासाठी तयारी ठेवावं लागेल. पण शक्यता ही आहे, हा सध्याचा जो प्रशासक आहे तो पोहोचलेला माणूस आहे, तो निवडणुका होऊ नयेत यासाठी जीव तोडून प्रयत्न करेल. आणि त्यासाठी आम्ही फक्त निकालाच्या भरोश्यावर तुम्ही जो प्रश्न विचारला तसा आम्हालाही शंका आहे की सरकार निवडणुका घेईल की नाही. त्यामुळे निवडणुका घेण्यासाठी आम्ही प्रेशराईज करणार आणि आमचा लढा चालूच राहणार. मोर्चे काढा, मेळावे घ्या, जे काय करायचं ते आम्ही आमच्याकडून प्रयत्न करणार की सरकारने लवकरात लवकर निवडणुकाही घ्याव्यात. आणि सावंतनी जे आरोप केले आहेत गव्हर्नमेंट बद्दल त्याची गव्हर्नमेंटनी चौकशी सुद्धा करावी अशी आमची मागणी आहे. सर काय सांगाल एमसीएच्या भ्रष्टाचाराच्या बाबतीत आपण बोलताय काय सांगाल? फक्त भ्रष्टाचार हा एकच विषय नाही, की आमचं म्हणणं इतकंच आहे की काउन्सिलचा जो कारभार आहे हा पारदर्शक असावा. जसं डॉक्टर सावंत यांनी त्यांना हे मागितलं होतं की तुमचा ऑडिट रिपोर्ट द्या, 5-6 महिने झाले ते द्यायला तयार नाही. त्यांच्या बऱ्याच मागण्या होत्या. दुसऱ्या एक तर पहिली प्रशासकाला हटवून इलेक्शन घ्यावी मेन मागणी होती आणि कारभार पारदर्शक पाहिजे. तर ते जे काही डॉक्टर सावंतने आरोप केले त्याची चौकशी करा. त्यांनी मुख्यमंत्र्याकडे सगळीकडे दाद मागितली, 1 वर्षापासून मागतायत आणि काही झालं नाही म्हणून त्यांना शेवटी हायकोर्टात दाद मागावी लागली. हायकोर्टाने असा निकाल दिला की 3 महिन्याच्या आत काउन्सिलच्या इलेक्शन व्हाव्यात ही प्रमुख मागणी. आणि या बाकीच्या कारभाराबद्दलच्या ज्या मागण्या होत्या ते काउन्सिलने सांगितलं की स्टेट शुड एंडेवर की ह्या बाकीच्या ज्या मागण्या आहेत त्याच्यावर विचार करून काय तो निर्णय घ्यावा, स्टेटवर सोडून जातो. एमसीए 3 महिन्यात निवडणुका घेतील असं आपल्याला वाटतं. आता न्यायालयाचा अपमान जर त्यांना करायचा असेल तर पुढे काय कॉम्प्लिकेशन होतील त्यांना त्यासाठी तयारी ठेवावं लागेल. पण शक्यता ही आहे, हा सध्याचा जो प्रशासक आहे तो पोहोचलेला माणूस आहे, तो निवडणुका होऊ नयेत यासाठी जीव तोडून प्रयत्न करेल. आणि त्यासाठी आम्ही फक्त निकालाच्या भरोश्यावर तुम्ही जो प्रश्न विचारला तसा आम्हालाही शंका आहे की सरकार निवडणुका घेईल की नाही. त्यामुळे निवडणुका घेण्यासाठी आम्ही प्रेशराईज करणार आणि आमचा लढा चालूच राहणार. मोर्चे काढा, मेळावे घ्या, जे काय करायचं ते आम्ही आमच्याकडून प्रयत्न करणार की सरकारने लवकरात लवकर निवडणुकाही घ्याव्यात. आणि सावंतनी जे आरोप केले आहेत गव्हर्नमेंट बद्दल त्याची गव्हर्नमेंटनी चौकशी सुद्धा करावी अशी आमची मागणी आहे. एक माझ्यावर जो अन्याय झाला ते मला नाही ते बरोबर, पण तेवढं एक बोलू द्या. पण बातमीमध्ये आम्ही ते नमूद नाही करू शकत कारण की कोर्टाची बातमी आहे. आम्हाला कोर्टाची जी तर बातमी आता हे कोर्टाची जी बातमी आहे तर त्याचं मी आमचे जे एक हायकोर्टचे वकील आहे हनुमंत वागसे म्हणून त्यांचं मी एक छोटंसं बाईट घेतलं होतं, ते पण मी तुम्हाला ऐकू शकतो की या बातमीचा अर्थ काय आहे. ऍक्च्युअल कोर्टाने हा निर्णय दिला आहे की जे ऍडमिनिस्ट्रेटर आहे अनइन्फिनिट टाइम पर्यंत नाही राहू शकत. तुम्हाला इलेक्शन हे घेतले पाहिजे आणि
इट वुड बी टू द एंडेवर ऑफ द कोर्ट, म्हणजे कोर्ट शुड ट्राय हार्ड की डॉक्टर सावंतनी जे एलिगेशन्स केलेले आहेत त्याच्यावरही त्यांनी तातडीने काहीतरी असं म्हणू शकतो की त्याची चौकशी करावी, कमिटी बसवावी. आम्ही तर आता SIT ची मागणी करतोय त्याच्यामध्ये, पण त्याची पण चौकशी व्हावी. कारण की मी आता पूर्वी जे सांगितलं तुम्हाला त्याच्यामध्ये आर्थिक गैरव्यवहार थोडक्यात आपल्याला लक्षात आला असेल कसा आहे, तर ह्याची पण चौकशी व्हावी आणि 3 महिन्याच्या आत इलेक्शन घ्यावे. आता आपल्या प्रेस तर्फे माझं असं म्हणणं आहे की एवढं तरी प्रेशराईज करायला पाहिजे गव्हर्नमेंटला की नाही ते कारण काढून हे टाळलं नाही पाहिजे, नाहीतर ह्या पांगुळ गाड्या खालचे लोक बादशाह नाही आणखी वरती मोठे चढतील आणि लवकरात लवकर इलेक्शन व्हावे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.